नमस्कार, मी अंजली कर्वे. 26 फेब्रुवारीला सावरकरांची पुण्यतिथी झाली. फर्ग्युसनमधली त्यांची खोली दर्शनासाठी उभी ठेवली होती. तिथलं दर्शन घेणं म्हणजे कुठनं तरी आपल्याला काहीतरी कंपनसारख्या मिळत आहे, कुठनं तरी काहीतरी प्रेरणा मिळते असं वाटतं. सावरकरांची मतही अशीच होती बरं का. सावरकर म्हणायचे, कर्माने तर सिद्ध व्हायचंच आहे आपल्याला, पण दैवयोगही यावा लागतो, परमेश्वराची कृपाही लागते. पूर्ण विज्ञान योग काही आपल्याला आचरणात आणता येत नाही. यंत्रसामुग्री, विज्ञाननिष्ठा हे तर आयुष्यात अत्यंत महत्वाचे घटक आहेत. पण इंग्लंडमध्ये राहत असताना, कैदेत असताना प्रचंड निरीक्षण करून त्यांनी ही मतं मांडली होती की हे देश का पुढे येतात. तर हातामध्ये यंत्रसामुग्रीनुसार आयुष्य जगायचं एक साधन त्यांच्या हातामध्ये असतं. आणि आपल्या देशामध्ये शिक्षणाचा प्रसार त्या काळामध्ये झाला नव्हता, म्हणून आपण मागे राहिलो असं त्यांचं मत होतं. पण हे देश सुद्धा ज्या वेळेला देवखुले होते, फक्त बायबल आणि येशू ख्रिस्तावर किंवा त्यांचे जे काय देव असतील त्याच्यावर विश्वास ठेवणारे होते, तेव्हा त्यांचंही जीवन असंच होतं, यापेक्षा वेगळं काही नव्हतं. तर जशी जशी विज्ञानामध्ये सुधारणा होत गेली, जसं पक्षाला पंख मिळाले तसे आपल्यालाही पंख मिळाले, किंवा बोलायला लागलो आपण की वाचासिद्धी म्हणतात, किंवा बोलायचं एक साधन आपल्या हातात आलं. जसं स्त्रियांना शिक्षण मिळालं, थोडंसं घराबाहेर जायला काहीतरी संधी मिळाली. ह्या सगळ्या जेव्हा सुधारणा होत गेल्या तेव्हा आपण सुधारणा केली. पण हे करत असताना सामाजिक मूल्य, कौटुंबिक मूल्य, स्वमूल्य आणि राजकीय मूल्य ही माणसाने विसरू नये असं सावरकर म्हणतात. की घरामध्ये 10 माणसांचं, 10-12 माणसांचं कुटुंब आहे. तिघी सुना, दोघी नोकरी करतात, एक बिचारी घरामध्ये राहतीये, तर तिचीही किंमत त्या नोकरी करणाऱ्या स्त्रीची असावी असं सावरकरांनी मत मांडलं. त्यावेळेला पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये स्त्रियांना किंमत मिळायला लागली आणि त्याच वेळेला स्त्रियांचे मेळे हे सुरू झाले. पुण्यातला मेळा सरस्वती मंदिरच्या मागचा जो हॉल आहे तिथे सुरू झाला. हा मेळा स्त्रियांसाठी का बरं सुरू केला, तर स्त्रियांमध्ये देशप्रेम जागृत व्हावं, उद्या स्वसंरक्षणाची वेळ आली तर ते तिला करता आलं पाहिजे असं त्यांचं मत होतं. आणि याच्यासाठी येशूबाईंनी आणि त्यांच्या पत्नी या दोघींनी हे मेळे जमवायला, मेळे करायला, रस्त्यावर हिंडायला सुरुवात केली. एकूणच भरपूर गावचं हे सावरकर गाणं अतिशय प्रगल्भ विचारांचं. सावरकरांचा जन्म झाला आणि काही दिवसातच आई गेली, तरी सुद्धा वडिलांनी मात्र की घेतले व्रतबंध नवे आम्ही अंधते नेहा सावरकरांच्या श्लोकानुसार आपलं आयुष्य जणू काही अनुभव. की माझी मुलं आहेत, 2 मुली आहेत, 3 मुलगे आहेत, यांचा सांभाळ मी अतिशय उत्तमरित्या करणार. स्वयंपाक शिकून घेतला, एक बाई ठेवल्या स्वयंपाकाला, पण त्यांच्या मदतीने हे सगळं करत असत. आणि गाडे अभ्यासक होते, कलेकी होते, संस्कृतचा प्रचंड अभ्यास होता. या सगळ्यातनं त्यांनी मुलांना घडवलं. आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येकाचा बुद्ध्यांक पाहायला गेला भावंडांचा, तो उत्तम बुद्ध्यांक होता असं दिसून येतं. असे सावरकर 28 मे 1883 साली जन्म झाला. जन्म झाल्यानंतर आनंद, घरामध्ये आनंद होतोच तसा आहे, पण आईचं छत्र लवकर हरपलं. पण वडिलांनी अतिशय निगुतीने सांभाळ केला. घरात आजी होती.
7व्या-8व्या वर्षाचे झाल्यानंतर तेव्हा बाबाराव सावरकरांचं लग्न झालेलं होतं, त्यांच्या मेहुणीचं लग्न होतं कोकणामध्ये. आपल्याला माहितीये मुंबईला जाताना कर्जत हे गाव लागतं आणि कर्जतला उतरून कधी तुम्ही पाहिलं असेल तर कर्जतच्या डाव्या हाताला खाली असे रस्ते जातात डोंगराच्या खाली, ते सगळे तळ कोकणात जातात, म्हणजे कोकणात जातात. तर तिथे दहिवली नावाचं गाव आहे. मी एकदा मुद्दाम हे सगळं शाळेमध्ये असताना वाचल्यानंतर तिथे जाऊन पाहिलं तर खरंच असं आहेत का रस्ते, खरंच ते दहिवली गाव आहे का तिथे, तर खरंच आहे. आणि त्या दहिवली गावामध्ये वक्तृत्व स्पर्धा होती. बाबाराव म्हणाले, तात्या तू इतकं छान वाचतोस, घे रे भाग. सावरकर म्हणाले घेईन की. त्यांनी विषय 4 दिले होते, एक निवडला आणि तात्यांनी बोलायला सुरुवात केली. बरोबर तेवढ्या वेळामध्ये अतिशय उत्तम भाषण केलं. त्या स्पर्धेचा निकालही लगेचच होता. निकाल लागला आणि परीक्षक बोलायला उभे राहिले. परीक्षक म्हणाले, या स्पर्धेचा निकाल मोठा अवर्णनीय आहे. सावरकर नावाच्या मुलाला प्रथम पारितोषिक देण्याचं आम्ही म्हणतोय, पण ती जी संहिता किंवा लिहिलेली जे स्क्रिप्ट आहे ते मात्र त्यांनी लिहिल्यासारखं वाटत नाही. तर गुरुजनांनी किंवा त्याच्या पालकांनी लिहून देऊन त्याच्याकडे पाठ करून घेऊन म्हणून दाखवल्यासारखं वाटतं. सावरकर तार उभे राहिले, म्हणाले मला बक्षीस नको. का रे बाळा, बक्षीस काय नको? मी 8 वर्षाचा आहे म्हणून तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही लिहू शकणार नाही? मी प्रचंड प्रमाणात व्यक्तिमत्व दर्शन कसं असावं त्याचं वाचन केलंय. हे सगळं मला मुखोद्गत आहे. तुम्ही वाटल्यास तुम्ही आता मला वेगळा विषय द्या आणि लिहायला सांगा, मी तितकंच चांगलं लिहून दाखवलं. परीक्षकांनी 2 विषय दिले, दोन्ही विषयाचं उत्तम लिखाण करून दाखवलं. परीक्षक आश्चर्यचकित झाले. खरंच रे बाळा, किती अभ्यासू आहेस, कोणी शिकवलंय तुला? ते म्हणाले, माझा मी आणि माझे वडील. माझे वडील माझ्याकडनं अनेक प्रकारचं वाचन करून घेतात, पण मला आवडच आहे. आणि तुम्ही हेच भाषण अगदी दिलेल्या वेळामध्ये मला संस्कृतमधून जरी करायला सांगितलं, इंग्लिशमधून जरी करायला सांगितलं तरी मी करेन, पण आता मला हे बक्षीस नको. तुम्हाला जर माझ्यावर एवढा संशय येत असेल तर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहायचं का विश्वास ठेवला, का ती वाचला? असे परखड सावरकर होते. हे झाल्यानंतर त्यांनी काही आपले घरी गेले, बंगळुरूला आले, शाळा होती. 7वी पर्यंतचं शिक्षण त्यांचं बंगळुरूला झालं, 7वी नंतरचं नाशिकला झालं. आता गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूल नावाची ती शाळा आहे, पण पूर्वी सरकारी शाळा असं त्याला म्हणत असत नाशिकमध्ये. तर त्या शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं. हे शिक्षण घेत असताना त्यांनी अनेक मित्र गोळा केले. जगन्मित्रच होते सावरकर. एक तर बोलण्यात गोडवा होता, उत्तम भाषा येत होता, निरनिळ्या प्रकारचं पाठांतर होतं, अर्थ सांगता येत होते, श्लोक येत होते, गीता संपूर्ण पाठ होते, ज्ञानेश्वरी, बायबल सगळ्या प्रकारचे ग्रंथ वाचून झालेले होते. त्या बोलण्यामुळे जसे साने गुरुजींना लोक अट्रॅक्ट होत असत किंवा त्यांच्या भाषणाने आकर्षित होत असत, तसंच सावरकरांचं अनेक प्रकारचं मित्रमंडळ त्यांना लाभलं. पण तरी सुद्धा त्यांनी मैत्री मोठ्या हुशारीने केली की कोण गुपित राखू शकेल, कोण शांतपणे काम करेल, कोण पुढचा विचार करेल, कोण हिशोबी आहे, कोणाच्या भाषा चांगल्या आहेत, कोण चतुरस्त्रपणे सगळीकडे पाहू शकेल आणि कोणामध्ये निर्णय क्षमता आहे, असं प्रत्येकाचं अवलोकन त्यांनी केलेलं होतं. आणि त्याप्रमाणेच एक मंडळ स्थापन केलं. मित्रमेळा त्याला नाव दिलं. माझा मित्रमेळा आहे. कशासाठी आहे? देशसेवेसाठी, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. एवढ्या लहान वेळ आणि जवळजवळ 10-12 मुलं आपण म्हणतो ना निवडून मित्र करावे, तसे ते निवडक मित्र होते. बाकीचे मित्र होते
पण ज्याच्या तोंडात तीळ मिळत नाही त्याला मैत्री नाही इथे, त्याला इथे प्रवेश नाही. असं करून ते 10 जण गोळा केले आणि मित्रमेळ्याची स्थापना झाली. सगळे नाशिकमध्ये शिकले, मॅट्रिक झाले. मॅट्रिकला सगळे व्यवस्थित मार्कांनी पहिल्या फटक्यात पास झाले. पण जुन्या काळामध्ये 11वी मॅट्रिक होते. मी पण 11वी मॅट्रिकच झालेली. तर या 11वी मॅट्रिकमध्ये आजच्यासारखं छोटा मोठा पेपर आहे किंवा वस्तुनिष्ठ प्रश्न जास्ती आहेत आणि पास होणं खूप सोपं आहे. कारण आता 10वी 12वी होण्यात काही अर्थच नाही, असं नव्हतं. तर छोटा 16-85 मार्काचा पेपर असायचा आणि 20 मार्काचा व्याकरण असायचं. त्याच्यात अत्र्यांचा एखादा धडा असेल तर अत्र्यांनी अमुक अमुक विषय अमुक अमुक वाक्य घालायचे. हे कसं स्पष्ट केलंय हे सोदाहरण सांगा, अशा पद्धतीचे प्रश्न असायचे. म्हणजे 50 आणि 55% मार्क मिळाले तरी तो हुशार समजला जायचा. पण ती खरी हुशारी होती, जेवढी आहे तेवढी दिसत होती. तसे सावरकर मॅट्रिक झाले. त्यांना गणित, संस्कृत, इंग्रजी या सगळ्याची बक्षिसं मिळाली मॅट्रिकच्या परीक्षेत. सगळ्यांना खूप आनंद झाला. पण त्यांना सारखी भीती वाटत होती, मॅट्रिकमध्ये एखादा विषय जरी जरा कमी मार्क मिळाले तरी सुद्धा होईल काय, हे मित्रमेळा जाईल ना, मला पुढे भारत देशासाठी काही करता येणार नाही, असं कुठेतरी मनामध्ये वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी काय केलं की चला आता हे झालं, आता मी पुण्याला शिकायला जाणार. प्लेगच्या साथीमध्ये वडिलांचंही निधन झालं. बाबारावांना खूप शिकवायचं होतं. मग पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतली. बाबाराव पैसे पाठवत असत, अभ्यास करतोस, सारखा देशासाठी धडपडतोस, काहीतरी चांगलं तुमचं खास झाले बाबा, म्हणून रोज दूध आणि एक केळं असा रतीब लावला होता एका बाईंकडे, फर्ग्युसन जवळ राहणार, त्या देत असत. त्यांचं आडनाव आपटे, अजूनही तो आपटे बनला आहे. तर तो तिथून त्यांना ते दूध आणि एक केळं अपुरा आणि बाकी मग तिथे फर्ग्युसनमध्ये काय जेवण मिळेल ते जेवायचं. अशा काळामध्ये शिकत होते. मग त्यांनी तो मित्रमेळा वाढवला पुण्यात आल्यावर. मग पुण्यात काय क्रांतिकारकांचं पेवच होतं, अनेक क्रांतिकारक त्यांना मिळाले. अरे आणि सावरकरांची मतं अतिशय जहाल होती टिळकांच्या वरताड. त्यांनी सांगितलं या परदेशी किंवा इंग्रज लोकांना नाक खेचल्याशिवाय हे सरळ होणार नाही. आपण मवाळ पद्धतीने समजुतीने गोडी गुलाबीने घेतलं तर हे होणे नाही. यांना खेचल्याशिवाय, प्रत्येक ठिकाणी अपमान केल्याशिवाय किंवा प्रत्येक ठिकाणी खेचल्याशिवाय हे वर येणार नाहीये किंवा इथून निघूनही जाणार नाही. आपण काय करूया, सगळ्या समाजाला आधी आरोळ्या देऊया, आपण मोर्चे काढूया आणि समाजाला सांगितलं की फक्त सुती कपडे वापरा, तिकडून आलेले कपडे वापरू नका, तिकडून आलेली कापड खरेदी करू नका, आज जसं आपण म्हणतोय चिरी वस्तू वापरू नका वगैरे वगैरे. कारण इंग्रज काय करायचे, आपल्याकडे जी मलमल तयार व्हायची किंवा आपल्याकडे जे आता मिळतं की नाही मला म्हणजे पॉपलिन ते किंवा हरक तयार व्हायचं, ते विकत घ्यायचे, ते प्रोसेस करायचे आणि ते इतर देशाचं विकून दलाली म्हणून फायदा मिळवायचा आणि आपल्याला विक्रीची किंमत कमी द्यायची. त्यामुळे आपला भारत देशाचा खूप प्रमाणात तोटा होत होता आणि आपले लोक देवभोळे होते, शिक्षण नव्हतं, त्यामुळे फायदा कुठे होतोय कळतच नव्हतं. सावरकरांनी अनेक व्यापाऱ्यांना एकत्र घेऊन ते समजावून सांगितलं की अरे दलाली चालली आहे आणि असे लोक तुमच्याकडनं फायदा उठवत आहेत, तुम्ही कापड हातमागावर विकताय, चरख्यावर सूत काढतायत लोक आणि त्याचा फायदा असा घेताय ते. मग लोकांच्या डोळे उघडले किंवा लोकांच्या मनामध्ये विचारायला लागला की आता आपण काय कशा पद्धतीने व्यापार करायचा. मग हे हाणून पाडलं. दुसरं, आपल्याकडे जातीभेद खूप मानला जात होता, कोणी कुणाच्या घरी खावं की नाही, ब्राह्मण वैश्य शूद्र अशा अनेक जाती तिथे निर्माण झाल्या होत्या. मग त्यांनी चिपळूणला सहस्रभोजन घातलं.
आणि तिथे सगळ्या लोकांबरोबर आपण स्वतः जेवले. लोकांनी विरोध केला, लोकांनी खूप शिव्या घातल्या, त्याच्यावर खूप लेख लिहून आले, बरंच काय काय झालं, पण ते डगमगले नाही, त्यांनी ते चालूच ठेवलं. आणि सावरकरांनी तेव्हा सांगितलं होतं, अशा पद्धतीने आपण ब्राह्मण माणसं जे जगायला शिकू किंवा जगायला लागू तर आपला फायदा नाही, आपला तोटाच आहे. आपण छोटे छोटे लघुउद्योग ब्राह्मणांनी सुद्धा करायला शिकलं पाहिजे. फक्त शिक्षण आणि बुद्धीच्या जोरावर पैसा आपल्याला इतका मिळणार नाही. तर यंत्रसामुग्री हाताळणं, यंत्र निर्माण करणं, उद्योजक बनणं हे खूप आवश्यक आहे. आणि आज त्याच वाक्याची सत्यता आपल्याला पटते. आता जर तुम्ही वधूवर सूचक मंडळ किंवा याच्या त्याच्यात गेला, अशा पद्धतीने अभ्यास केला, तर आपल्या मुलीच नाही आहेत लग्न करायला, मुलगेच नाही आहेत बऱ्याच प्रमाणात, अशी परिस्थिती समाजामध्ये दिसते. आणि आपली कमतरता, आपली मूळभर संख्या ही आपल्यालाच खाईत घालते. तेव्हा जर हे सगळं यंत्रसामुग्रीने सगळ्या सुधारणा केल्या असत्या, आज ही वेळ आपल्याला आली नसती. दुसरा त्यांचा विचार असा होता की त्यांना अखंड भारत हवा होता. त्यांना पाकिस्तान चीन वेगळं झालेलं नव्हतं, सिंधू नदी सोडायची नव्हती. ते सिंधू सूक्त जे आहे ते त्याच्यावरच आहे सिंधू, की सिंधू नदी ही आपल्या देशातून जाता कामा नये. आता याला सामाजिक कारण असं आहे की लोकांना पाणी मिळावं, चांगल्या रीतीने जगता यावं. दुसरं कारण असं आहे की सिंधू नदीच्या पुलाशी, मला काही त्यातलं कळत नाही, पण जे काय वाचन केलंय त्याच्यातनं असं निष्पन्न होत आहे की प्रचंड प्रमाणात झरे आहेत. इकडच्या ज्या नद्या आहेत त्याच्यामध्ये जिवंत झऱ्यांचं प्रमाण खूप आहे. त्यामुळे ते पाणी शुद्ध तर आहेच आहे, गंगेचं तेच आहे. प्रचंड प्रमाणात झरे तरी बेसिक पाणी अगदी जमिनीच्या मुळात नाही तर त्यामध्ये शुद्ध आहे. तर हे असं आता आपल्याला मिळणार नाही, तर तुम्ही हे करू नका. हा विचार अतिशय चुकीचा आहे. हे सावरकरांनी निर्भीडपणे, प्रक्षोभकपणे सगळ्या भाषणांमध्ये सांगितलेलं होतं, प्रत्येक महाराष्ट्रातल्या गावागावांमध्ये. पण तेव्हाही कोणी ऐकलं नाही, आजही कोणी ऐकलं. आणि आता तर सामाजिकता किंवा मनाची जी धारणा आहे ती तर की स्वार्थी, आपलं झालं म्हणजे झालं, आणि परदेशी म्हणून म्हणजे नागरिक होणं आता त्याच्यात काही चूक आहे असंही मला वाटत नाही. कारण इथे आपणच आपल्या लोकांना पैसे देत नाही म्हटल्यावर ते तिकडे जाऊन मिळवणारच आहे. त्यात मुलांची काही चूक नाही, चूक आपली आहे. काळाप्रमाणे बदलणं हे माणसांनी लक्षातच घेतलं नाही. आणि हे काय फक्त आपण वेशाने किंवा खाण्यापिण्याच्या सवयी बदलून हे काही होणार नाही. पण वैचारिक बदल हा हवा होता, तो घडून आणण्यात सावरकर फक्त 3% यशस्वी ठरले. इतकं प्रमाण कमी होतं. हे सगळं झालं आणि लोकांनी टिळकांना सावरकर भेटले की परदेशी कपड्यांची होळीच करून दाखवतो. लोक म्हणाले होळी, हो म्हणे होळीच करायची. लोक म्हणाले विचार चांगला आहे, कुठेतरी असे इंग्रज भडकले पाहिजे, चिडले पाहिजेत आपल्यावर, तरच ते इथून निघून जाते. पण सामना करणं इतकं सोपं नाहीये. इतर देश एकत्र आल्याशिवाय महायुद्ध हे घडणार नाहीये. म्हणून जिमखान्यावर विमलाबाई गरवारे हायस्कूल आहे त्याच्या समोर सावरकरांनी होळी करायचं ठरवलं. लोकमान्य टिळक म्हणाले, सावरकरा, अरे अशा 4-2 कपड्यांनी होणार नाही, गाडीचे गाडे पाहिजेत कपड्यांचे. ते म्हणाले ती व्यवस्था केली, माझे मित्र आहेत सगळे बरोबर, आम्ही सगळी व्यवस्था केली. 4 गाडे कपडे जमवले, छोटे ट्रक भरून, आणि तिथे त्या विदेशी कपड्यांची होळी केली. तिथे टिळकांचं भाषण झालं, सावरकरांचं भाषण झालं, मोर्चा झाला, नारायणपेठ, शनिवारपेठ, शनिवार, सदाशिवपेठ, सगळीकडे मोर्चे झाले. आणि त्या वार्ता जी होती होळी पेटवल्याची ती सगळीकडे पसरली. इंग्रज अर्थातच खूप भडकले की व्यापाराचाच मेन मुद्दा आपण कापडावर आणला होता,
तो जाळूनच टाकलाय, विचारानेच जाळून टाकला. आता कुठलाही व्यापारी आपल्याला मलमल किंवा तुमचं हरक विकणार नाही. व्यापारी शहाणे झाले त्या एका उदाहरणावर. आणि ती होळी खरोखरी त्यावेळेला यशस्वी ठरली सामाजिक दृष्टिकोनातून. पण फर्ग्युसनचे प्राचार्य होते रँडॉल्फ. त्यांना हे काही पटलं नाही. त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे. आज एका कॉलेजचा मुख्य जो माणूस आहे तो जर विचार करायला लागला तर त्याच्या सरकारचं दडपण असणार आहे. आणि त्या सरकारच्या दडपणासाठी काय किंवा विदेशी शिक्षण घेतल्यामुळे काय किंवा एक विचार म्हणून त्यांनी सावरकरांना कॉलेजमधनं काढून. म्हणजे असा हा पहिलाच विद्यार्थी की देशरक्षणासाठी कॉलेजमधनं निघतो. याचं सगळ्यात आपल्यासारख्या लोकांना वाईट पडलं. अर्थात सावरकर काही शिक्षण घेण्याचं थांबले नाही. त्यांच्यासारख्या प्रगल्भ माणसाला शिक्षण घेणं म्हणजे हातचा मळव. त्यांनी आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि बॅरिस्टर वकिलीचंही केलं मुंबईला जाऊन. आणि बॅरिस्टरकीसाठी लंडनला गेले. परंतु मध्ये मुंबईत जेव्हा वकिलीचं शिक्षण घेत होते त्यावेळेला त्यांनी अभिनव भारत नावाची संस्था मित्रमेळाचीच पुढची अवस्था निर्माण केली. आणि मुंबईमध्ये खूप प्रचोदक भाषणं, लेख लिहिणं, वर्तमानपत्र सगळीकडे पसरवून सगळ्या लोकांमध्ये देशजागृती निर्माण केली आणि क्रांतिकारकांची संख्या वाढवली. त्यांना अनेकदा तिथे छोट्या छोट्या कारणांना 4 दिवसाची अटक, 15 दिवसाची अटक असं हे कितीतरी वेळा झालं. पण येरवडा जेलमध्ये जेव्हा ठेवलं तेव्हा मात्र थोडं धाकधूक वाटत होती की आता आपण लंडनला गेलो. आणि त्यांच्या मनात विचार काय होता की लंडनला गेल्यानंतरही हे सगळं लंडनमध्ये घडवून आणायचं. नुसतं इथे भारत देशात करून गप्प नाही बसायचं. त्यांच्या देशात जाऊन ते जसं आपल्याला त्रास देतात तसं आपणही त्यांना त्रास द्यायचा. की तिथे जाऊन प्रक्षोभक भाषण करायची, तिथल्या लंडन टाइम्समध्ये लेख लिहायचे आणि जे मला लिहायचं आहे तेच मी लिहिणार. कुठेही असभ्य भाषा नाहीये, पण खेचायसाठी जी आवश्यक भाषा आहे ती मी वापरणार. आणि मी तिथे शस्त्र निर्मिती शिकून घेणार. लंडनला गेले, हे सगळं त्यांनी उद्योग केले, अभिनव भारत सगळं तिकडे गेले. तिथे गेल्यानंतर युनिव्हर्सिटीमध्ये किंवा पुणे विद्यापीठामध्ये केमिस्ट्री डिपार्टमेंटच्या किंवा मेन बिल्डिंगच्या मागची बाजू असा आडवा रस्ता आहे. तेव्हा व्हिक्टोरिया राणीचा वाढदिवस होता आणि रँड आणि आयस हे दोघं तिथले ते वाढदिवसाचं करायला मॅनेजमेंट बघायला होते. कारण तुम्हाला माहिती आहे की समोरच राजभवन आहे आणि त्या रस्त्याने रँड आणि आयस पार्टी बिटी सगळं संपून चालले होते. इथे शनिवाराजवळ जुना टिळकांचा वाडाही होता, तो शरणीबाई टिळकांचा होता आणि तिथे एक वरच्या भागात खोली होती, तिथे टिळकांची खलबतं चालत असते. तर टिळक, चाफेकर आणि सावरकर यांनी ठरवलं होतं रँड साहेबांचं खून करायचं. ते सगळं झालं आणि कर्जन वायलीचा खून लंडनमध्ये झाला. अशा या सगळ्या जॅक्सनचा खूनही त्याच वेळेला झाला. या सगळ्याचा राग सावरकरांवर ठेवला गेला आणि त्यांना पकडण्यात आलं. त्यावेळेला सावरकरांची पत्नी येसुवैनी आणि मी असे सगळे सावरकरांना भेटायला भाऊ सावरकरांना भेटायला गेलो. सावरकरांना असं वाटलं येरवड्याला जायच्या आधी तर तुम्ही मला भेटला पण आता काय भेटायची गरज आहे. हा राग नव्हता, ते याच्यामध्ये मी सामोरं गेल्यानंतर माझ्या पत्नीचं, भावाचं, बहिणीचं दुःख वाढणार आहे. ते दुःख वाढवण्यासाठी कशाला आणायचं त्यांना इथे, हा सुधारक विचार होता. ते त्यांना म्हणाले, अरे आलात तुम्ही भेटायला ठीक आहे, पण कशाला आला? तुला असं वाटत असेल, यशोदा त्यांच्या पत्नीचं नाव, की तुला असं वाटत असेल की मला भेटण्याने तुला काहीतरी आनंद मिळेल, मला आनंद मिळेल, तर तसं नाहीये का बहिणी? असं नाहीये यशवैनीला म्हणा. यातनं आणखीन मनामध्ये विचार हे थोडेसे थांबायला लागतात.
छान संसार, खाणं पिणं व्यवस्थित, घरदार, हे काय कावळ्या चिमणी पण करतात, प्राणी करतात. पण आपण जर असा संसार केला, देशासाठी वाहून घेतलं, तर पुढच्या काही वर्षात स्वातंत्र्य मिळेल आणि पुढचे हजारो लाखो संसार सोन्यासारखं जीवन जगतील. याच्यासाठी माझी धडपड आहे, असं सावरकरांनी पत्नी, वहिनी आणि भावाला उत्तर दिलं. की चिमण्या कावळे काटक्या गोळा हे करून करतातच आहे, तीच वेळ आपल्यावर पण आहे. आपल्या घरात खायला नाही आहे, तुम्हाला देशोधडीला लागल्यासारखं तुम्हाला जगावं लागतंय घरच्या माणसाला. मला पूर्ण कल्पना आहे, सगळं माझ्यामुळे घडत आहे याची कल्पना आहे, पण त्याला उत्तर हे आहे. दुसरा एक प्रसंग सांगते. ज्या वेळेला रायसाहेबांचा खून झाला त्यावेळेला ते सगळं द्रविड बंधूंनी जाऊन सांगितलं होतं इथेच राहणारे कोपऱ्यावर साठेवाड्यात, आणि त्यांनी सांगितलं की आज चाफेकर बंधूंनी केलं. त्यांना अटक झाली लगेच, ते फासावर जायला तयारही झाले. पण इंग्रज इतके वाईट स्वभावाचे होते, आता आपल्याला काही शिव्या बिव्या देता येत नाहीत त्यांना, पण खरंच त्यांचं कृत्य असं होतं की त्यांनी कोर्टाचा बेली जो इंग्रजच होता त्याला चाफेकरांच्या घरी पाठवलं होतं, इथे समोरच वाड्यामध्ये पुढच्या गल्लीत. त्यावेळेला त्यांच्या चाफेकरांच्या मुलाच्या बायकोचं डोळा जेवण घरी चालू होतं. त्यांनी येऊन सांगितलं दामोदरला फाशी देणार. पण शेवटी एक आई आहे, दामोदरची आई आहे, चाफेकर बाई आहेत त्या. आज डोळा जेवणाचा कार्यक्रम चाललाय, सगळे खातायत, तिलाही ताटामध्ये सगळं वाढून दिलंय, गळ्यामध्ये म्हणजे शाल, डोक्यात फुलं, गळ्यात हार, हे सगळं छान सोहळा चालू आहे. अशी बातमी ऐकल्यानंतर ती आई मोठी माऊली मोठी धीराची असेल, त्यांनी असं उत्तर दिलं, अरे ठीक आहे, तू दामोदरला फाशी देशील, दे ना, जरूर दे, पण तुझा इंग्रज घालवायला पुढचा चाफेकर आम्ही घरात जन्माला घालतो. म्हणजे धैर्य असण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. आपल्याला साधं कोणी आजारी आहे तरी आपण थरका होतो आपला, किंवा काही बातमी कळी कोणी गेल्याची तरी आपल्याला क्षणभर सुन्न होतो, आणि ते प्रत्यक्ष मुलाला फाशी देण्याची बातमी इंग्रज सरकार कळवत आहे, तर तेव्हा धीराने हे उत्तर दिलं, आम्ही घाबरत नाही होत तुला. म्हणजे विचार करण्याची प्रगल्भता एका अशिक्षित स्त्रीने दाखवलेली आहे. किती बुद्धिमान स्त्री ती असेल, किती धीराची असेल, किती विचारपूर्वक उत्तर देणारी असेल, याची आपल्याला कल्पनाही करता येत नाही. आणि चाफेकरांनी काय, दोन बाजूला तिथे उभे राहिले युनिव्हर्सिटीमध्ये, आणि गोंद्या आला रे आला असं करत करतच त्यांनी त्यांना मारलंय. आधी आयस गेला आणि नंतरची गोळी ग्रँड साहेबांना दुसऱ्या भावाने मारली, पण दोघांनाही फाशी दिलं. तेव्हा भगतसिंग आणि भगतसिंगचा भाऊ जगतसिंग हेही इथेच कुठल्या तरी एका वाड्यात राहत होते. मला वाचनातलं संदर्भ मिळाला. आणि भगतसिंगांना पकडायला ते इथेच पकडले गेले रेल्वेने मुंबईला जाताना, आणि मग भगतसिंगाची फाशी झालेली. असे ओळीने सगळे क्रांतिकारक फाशी गेले, आणि हे सगळं सावरकरांनी अंदमानच्या याच्यात अनेक जणांना फाशी जाताना असंच पाहिलंय. आणि ते पाहत असताना सावरकरांना नेहमी असं वाटायचं, खरंच मलाही असं एक दिवस लटकवलं जाणार, पण मी घाबरणार नाही, मी धीराने जाईल. जर माझा देश स्वतंत्र होणार असेल तर मी धीराने फाशी जाईल. असंही ते आपल्या मनाला आपणच शिकवावे. मनाचं श्लोक याच्यासाठी येतो आपल्याला, की आपणच आपल्या मनाला शिकवावं कसं. पण सावरकरांनी समर्थांच्या साहित्याचा आपल्या जीवनामध्ये तंतोतंत उपयोग केलेला दिसून येतो, विशेषतः मनाच्या श्लोकांचा. आणि मग अंदमानात लंडन, मार्सेलिसची उडी अजरामर. मार्सेलिस आला तोवर हसत खेळत सगळ्यांची गप्पा, त्यांनी कळूनही दिलं नाही मी अशी अशी उडी मारणार आहे, मी असं असं करणार आहे. फ्रान्सचा किनारा दिसायला लागला आणि सावरकरांनी तयारी सुरू केली. पार्कर आणि कोवेन नावाचे दोन रक्षक
त्या बोटीवर होते. यांनी सावरकरांनी सांगितलं की मला शौचाला जायचं आहे. ते म्हणाले ठीक आहे, अर्ध्या तासाने मी. अर्ध्या तासाने अरे घाई आहे, जाऊ दे मला, बर चाल, नेलं शौचकूपाकडे. घुसले, झटकन दार लावून टाकलं. रात्री त्यांनी अंगावरचा गाऊन काढला नव्हता, तसाच ठेवला होता. कैद्याचे कपडे दिले नव्हते अजून घालायला, पण गाऊन सोडून त्यांना पायजामा आणि शर्ट घालायला दिलं होतं, तो त्यांनी घातला. गाऊनवरच राहिले. तो गाऊन तावदानाला म्हणजे खिडकीला लटकवला आणि त्या भूकामधनं समुद्रात उडी घेतली. सगळं अंग सोलवटलं गेलं होतं. सोलवटलं म्हणजे साधं नव्हतंच ते. ते समुद्राचं खारं पाणी प्रचंड जमवत होतं, रक्त येत होतं, डोळ्याला लागलं होतं, एक कान समुद्र शिवायला लागला, इतका फाटला होता, प्रचंड त्रास होत होता. तरी 500 मीटर पोहून गेले होते. आणि त्यासाठी आधी त्यांनी अनेक वर्ष पोहण्याची प्रॅक्टिस केली होती की कदाचित मला जर असं काही करावं लागलं तर मला पोहता उत्तम आलं पाहिजे. म्हणून त्यांनी मुंबईला शिक्षण घेत असताना रोज समुद्रामध्ये पोहण्याची प्रॅक्टिस केली होती, सराव केला होता. आणि डेकवर गेल्यानंतर सुद्धा ती भिंत जुन्या काळातली आहे, ती 45 फूट उंच, ती चढून उतरायला लागते अशी होती. आणि ती काय आपल्यासारख्याला जिन्याने जायला लागले, त्यांनी ती भिंत चढून खाली उतरले. तोवर हे सैनिक पोचले तिथे. पण फ्रान्सचा नियम असा होता की आमच्या देशात जो प्रवेश करेल त्याला तिथे त्या देशाच्या परवानगीशिवाय अटक करता येणार नाही. म्हणून तिथल्या रक्षकाजवळ ते गेले. पण इंग्रज रक्षकांनी त्यांना पैसे झाले आणि सावरकरांना पकडले. जर फ्रान्सच्या सरकारने काही केलं असतं तर सावरकर पकडले गेले नसते. पण ते घडायचं ते चुकत नाही म्हणतात, तसं आहे. मग काय त्यांना कळून चुकलं, आता अंदमानाशिवाय काही पर्याय नाही, ते कळून चुकलं. त्यांना फटके मारले. आणखी काय फटके मारायला लागल्यावर त्यांनी सांगितलं अंगाला हात लावायचा नाही. तुम्ही कोण माझ्या अंगाला हात लावणार? तुमचा काही संबंध नाही येते अंगाला हात लावायचा. शिक्षा करताय मी बघून, मी त्याला नाही म्हटलंय, मी माझी हालचाल जलद केली, मी पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. मला माहितीये तुम्ही मला अंधार कोठडीत नेणार, पण अंगाला हात लावून मारामाऱ्या करायचं नाही, नाहीतर एका कोशामध्ये मी तुम्हाला खतम करेन. अशा पद्धतीने भाषा वापरल्या. इंग्रजांना वाटलं बापरे, हा माणूस काय करेल याचा काही नेम नाही, म्हणून ते गप्प बसले ते. आणि मारिया बोटीवरनं त्यांना अंदमानात घेऊन गेले. अंदमानात जाताना या माणसाने काय करावं, तर आजूबाजूचे डोंगर आणि समुद्राचं पूर्ण निरीक्षण केलं. त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिलंय की त्याच काळामध्ये मनाशी योजलं होतं की भारत देशावर हल्ला झाला तर त्या हल्ल्याला थोपवून धरण्यासाठी काय काय उपयोगी पडेल, पाण्याचा कसा वापर करता येईल, झाडांचा कसा वापर करता येईल, आणि शिवाजीचा जो गनिमी काव आहे तो तंतोतंत सगळा वापरला जाईल आणि त्या सगळ्याची मदत आपल्याला त्या विचारांची हल्ला झाला तर करता येईल. आणि मी जर ह्याच्यामध्ये जर सामील झालो तर तो मी विचार सगळ्या सैनिकांना हातोहात पोचतो. हा विचार त्यांनी केला. अंदमानात जाऊन आपला आतोनात छळ होणारे माहीत होते, तरी सुद्धा ही सतसत विवेक बुद्धी किंवा ही जागरूकता त्यांनी मनामध्ये कायम बांधून ठेवली. असं ते हरकत नाही. मग इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा अंदमानामध्ये आणलं, अंधार कोठडीत टाकलं. असं त्या अंधार कोठडी स्थिती काय सरळ असणार आहे का? तर त्या तिथे अंधार कोठडीमध्ये त्यांना डांबून ठेवलं. तिथे एक पीप ठेवलं होतं जुनं पत्र्याचं. अंधार कोठडीमध्ये एक पीप ठेवलं होतं पत्र्याचं, त्याच्यावर कमोडच्या आकाराची फळी होती आणि तिथेच मलमूत्र विसर्जन करायचं. काही राजबंदी त्यांच्या बरोबर होतेच. ते भिंतीच्या आडेला कुठे काही घाणेरडेपणा करायचे आणि असं कितीतरी महिने तिथे होते. अतिशय घाणीचा वास आणि
त्याच्यामध्ये या अतिशय बुद्धिमान एखाद्या देवासमान माणसाला जगावं लागलं. मग अंधार कोठडीतनं एक दिवस जनरल बारी म्हणजे तो जो तिथल्या ह्याचा कैद्यांवर लक्ष ठेवणारा जो होता तो आला. काय सावरकर, छान चाललंय ना सगळं? हं? अगदी सुगंधात न्हावून निघताय तुम्ही. सावरकर म्हणाले, बरोबर बोलला. जो मला दुर्गंध वाटतो तो तुम्हाला सुगंध वाटतो, हो की नाही? म्हणजे तुमची लायकी काय आणि माझी लायकी काय आपोआपच सगळ्यांना कळतंय. अजून काही प्रश्न? जेवाय खायला बरं वाटतंय ना? नाही म्हणे, मी कित्येक दिवसात काही फारसं काही खाल्लंच नाहीये. का? नाही म्हणे, पोट बिघडू नये म्हणून. यात इथे काय पोट बिघडायचं? पोट बिघडायला कारण अनेक असतात हो. तुम्हाला नाही कळणार ते, पण त्याच्यासाठी विचार करायला लागतो. तो तुम्ही कुठे करताय? कितीही राजबंदी असले किंवा राजकैदी असले तरी तुम्हाला अशी वर्तणूक राजबंद्यांना देता येत नाही. हा कायदा माहित नाही वाटतं तुम्हाला? हा कायदा माहित असेल तर तुम्ही असे वागलाच नसता. तेव्हा उद्यापासून जर हे जर बंद झालं नाही तर मी राजबंद्यांचा मोर्चा काढीन आणि त्याला शिकवीन. एक ठोसा लपवला ना, ओरबडत मागे पडत जा. तेव्हापासून हा अंधार कोठडीचा छळ बंद झाला. दुसरा छळ सुरू झाला. दुसरा छळ असा की त्या तुरुंगाची सगळी स्वच्छता करायला होती, सगळ्यांनाच एकत्र झाडून काढणं, पाणी घालणं, सगळंच. ते झालं की असा अल्युमिनियमच्या पराती आहेत. येरवड्याचा तुरुंग पाहिला असेल तर तिथे अशा अल्युमिनियमच्या पराती आहेत. त्या परातीतनं डायरेक्ट चहा काढून देतात. अजूनही तीच पद्धत आहे आणि तो ते पितात. म्हणजे मेंटल हॉस्पिटल आणि इथे काही फरक नाही. खरं आहे ते सांगते, मी पाहिलेलं आहे. म्हणजे मेंटल हॉस्पिटलमध्ये इथे कैदी असतात, तिथे वेडे असतात. 10 वेड्यांना चहा दिला, 5 जण पितात, राहिलेले 5 ते आपलाही पितात आणि त्यांचाही पितात. अशी अवस्था आहे. तसंच इथे, कारण इथे प्यावासा वाटणं हा फरक आहे त्याच्यात. तुम्ही गपात नका द्या ना, त्या छोट्या परातीत द्या चहा, पण त्याला एक पद्धत आहे ना देण्याला किंवा चहा करण्याला सुद्धा. त्याच्यात पाणी हो, काहीतरी आणखीन काहीतरी कर. ते सकाळचं झालं. मग कोलूला जो खायला म्हणजे ब्रेकफास्ट आता आपण जो म्हणतो नाश्ता, त्याला काही नाही. आणि कोलूला झोपायचं, कपडे धुवायला लावायचे, जेलर आपल्या घरनं पण धुणं घेऊन यायचा. हे सगळं त्या कैद्यांना करायला लावायचं. आणि सावरकरांना जास्तीत जास्त आणि बाबारावांना कोलूला झोपायचं, घड्याळ पाणी प्यायला, घड्याळ जेवण, त्याच्यामध्ये आळ्या किडे सापाचे तुकडे काय वाटते. एकदा सावरकरांच्या भातामध्ये छोटे छोटे 3-4 बेडूक शिजवून घातले. अशा पद्धतीचं हे अन्न खाऊन बाबाराव आजारी पडले. आता आपण त्याला कोलायटिस किंवा सेप्टिसेमिया असं म्हणतो. म्हणजे एकूण काय पोटाची वाट लागणार थोडक्यात. तर अशा पद्धतीने सावरकरही आजारी पडायचे वारंवार. पण ते आजारी पडले तरी अंगात ताप आहे, उलट्या झाल्या, जुलाब झाले, तरी त्यांना ते कोलूचं काम करावं लागायचं. दिवसाला 18 लिटर तेलाचा डबा भरल्याशिवाय त्यांना खाली बसू दिलं जात नसेल. मग इतर कैद्यांना त्यांच्या विषयी खूप प्रेम वाटायचं. इतर कैदी म्हणायचे, सावरकर बडे बाबू है आप चिंता मत करना, आपके कपड़े हम धोएंगे. अगर हमें कुछ भात चावल अच्छा मिल जाए तो हम आपको दे देंगे, आपका खाना हम खाएंगे, हमें आदत पड़ी है. पण सावरकरांना ते रुचायचं नाही. अरे माझ्यासारखंच तुम्ही काम करताय, माझ्यासारख्याच यातना तुम्ही भोगताय. अन्नाबद्दल सावरकरांनी ग्रही काढला नाही, पण पाणी जेव्हा खराब द्यायला लागले तेव्हा मात्र सावरकर बारीसमोर जाऊन
उभं राहील. उद्यापासून हे पाणी मला शुद्ध मिळत नाही तर मी काय करेन याचा नेम नाही. जे मला योग्य वाटेल तेच मी तुमच्या विरोधात जाऊन करेन. एक मत इंग्रज सावरकरांना टरकून असायचं, पण हा माणूस काय करेल नेमच नव्हता. मग ते पाण्याचं थोडंफार सुधारलं, अगदी घाणेरडं नाही, पण निदान साधं पाणी तरी प्यायला मिळालं. विहिरीच, त्या विहिरीचंही काय फार छान आहे असं नाही, कारण अंदमानातली विहीर आहे, तिथे सगळीकडे समुद्रच आहे चारी बाजूनी, आणि त्याचंच ते फिल्ट्रेशन केलेलं पाणी आहे. ते थोडंफार घाणेरडं असणार आहे आणि ते पोटाला घातकच असणार आहे, पण त्याच्यामध्ये क्षार भरपूर प्रमाणात आहे की ज्यांनी दाट ठिसूळ होतात, आणखी काही होतं, हे सगळं त्यांनी भोगलेलं आहे. म्हणजे फक्त क्षारच असतात, हे तुमचं पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम हे काही नसतं त्या पाण्यात, म्हणून त्यांना तो त्रास व्हायचा. इथेच बाबाराव पण खूप आजारी पडले. सावरकरांनी असंच परत बारीला झापलं आणि बाबारावांसाठी भात करण्याची परवानगी मागितली. मग एक छोटा ॲल्युमिनियमचं एवढंच पातेलं दिलं. ते म्हणाले तेवढं तर तेवढं, ते तरी कुठे जास्त टाका. आणि मग तो एवढासा तांदूळ 10 वेळा धुवायचे, ते पाण्यात टाकून शिजवायचे काटक्यांवर आणि त्यांना मिळवून द्यायचे आणि त्यांना भरवायचे की माझा भाऊ आहे, तो देशकार्य करतोय, मला बाकी काही भावासाठी करता येत नाही तर असं. म्हणजे आजच्या काळात पाहणं सुद्धा वेगळं आहे. अशा रीतीने अंदमानातले दिवस अतिशय भयंकर होते, भयानक. अशी 13 वर्ष त्यांनी अंदमानात काढली. आज लोक म्हणतात ते खोटे, पण तसं नाहीये, कारण माझी जन्मठेपी त्यांनी स्वतः दिलेली आहे. आणि मला विश्वास काय आहे तर माझा जन्मच नाशिकचा आहे. माझे आजोबा होते नाशिकला, सत्पुरुष होऊन गेले ते, आणि तेही संघाचे कार्यकर्ते होते. म्हणजे माझे चुलत आजोबा आणि आजोबा आणि तिसरे चुलत आजोबा, आणि या तिघांनाही सावरकरांबरोबर नाशिक जेलमध्ये अटक झालेली आहे. गांधीवधाच्या वेळेलाही झालेली आहे अटक. त्यामुळे त्यांनी जे मला गोष्टी सांगितल्या आहेत ना, त्या अजूनही या मनातून जात नाहीये की घरी अगदी आपण कमक तांदूळाचा भात करतोय आणि इथे आम्हाला सावरकरांबरोबर काय काय खायला मिळालंय आमचं आम्हाला माहिती. आम्ही कसं एकमेकांशी बोलत असू, आम्ही कसं संस्कृत म्हणत असू, एकही मिनिट काम झाल्यानंतर रात्रीचा वेळ आम्ही झोपेत घालवला, कधी वाईट विचार केला नाही, मनात काही आणलं नाही, आणि वेळ मिळत तेव्हा गीता म्हणायची आणि ज्ञानेश्वरी वाचायची. हेच आमचं ध्येय होतं. आणि तिथेच सावरकरांनी अनेक गोष्टी लिहिल्या, अनेक पुस्तकं लिहिली. पण मला नेहमी असं वाटायचं की माझे आजोबा सुद्धा रोज गंगेवर अंघोळीला जातात, काळ्यामाच्या देवळात 2 तास पद्मासन करून जेवण करतात, नव्वदी उलटली तरी अजून पद्मासन करतात. काय नाशिक जेलमधली आठवण आहे म्हणे, आम्ही सावरकरांकडनं शिकलो. पद्मासन घालायचं, नमस्कार घालायचे आणि जप करायचं. आणि तो जो ताठा शरीरामध्ये आम्ही मिळवला, तो आजच्या मुलांनी मिळवावा ही इच्छा आहे. का तर देशासाठी पुढचं काही युद्ध खेळायची वेळ आली, आता येऊ नये इच्छा, पण यासाठी आपला माणूस हा तयार पाहिजे, तो शारीरिक बलवान असला पाहिजे, मनाने तर असलाच पाहिजे, पण एकदा शारीरिक बळ निर्माण केलं आपण आपल्या शरीरात की मानसिक बळ आपोआप येतं. सहन करायला शिका, हे तर कायम सांगत असत सावरकर एक लोकांना, आणि माझे आजोबा आम्हाला सांगतात सहन करायला शिका, उलट उत्तर द्यायचं नाही. सहन झालं पाहिजे, त्यातनं मार्ग कसा काढता येईल, त्यातनं चांगलं कसं मिळवता येईल हे आपल्याला शिकायचं. आता असं शिकवणार कोणी भेटलं ना तर आपण अक्षरशः पाया पडतो. अंदमानाचा छळ सहन करून सावरकरांना वैवाहिक आयुष्य कधी लाभलंच नाही. पण शेवटी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दादरला त्यांचा फ्लॅट आहे, तर या दादरच्या फ्लॅटमध्ये ते राहणार. कोकणातलं घर घेतलं, रत्नागिरीचं घर घेतलं, म्हणजे ते सरकारला अर्पण केलं. बंगळूरचं घर सरकारला अर्पण केलं
आणि आपण मुंबईत राहायला आले का तर पोटासाठी औषधोपचार करायचे. काही वर्ष नुसतं भात, नुसती पेज, उकडलेल्या भाजीचं पाणी, वरणाचं मुगा चढायचं वरणाचं पाणी, असं करत करत 63 सालापर्यंत बरी गेली वर्ष. 63 सालापासून मात्र पोटदुखी प्रचंड वाढली आणि घरातल्या घरात का होईना पत्नी बनत राहू शकत होती. पण 63 साली अचानकच थोड्याशा दुखण्याचं निमित्त म्हणून पत्नीचं निधन झालं. मग तर त्यांनी ठरवलं की आता कोणाकडे मी भाताची पेज आणि पाणी पिळेन, आणि आता ही इतकी असह्य पोट की मला सहन होत नाही. पण समाजातले लोक, त्यांचे भक्त आणि डॉक्टर, मुंबईमध्ये एक डॉक्टर भावे म्हणून होते, त्यांची ट्रीटमेंट त्यांना चालू होती. तर त्यांनी बरेच दिवस त्यांना म्हणजे खेचून घेण्याचा प्रयत्न केला, पण सावरकर काही पोटदुखी काही थांबले ना. मग शेवटी मात्र 66 साली त्यांनी ठरवलं की आता 1 जानेवारी नवीन वर्ष सुरू होत आहे, मी आजपासून अन्न वर्ज्य करणार आहे. प्रायोपवेशन, अन्न मी घेणार नाही. कारण जी खाल्लं की दुखायला, नाही खाल्लं तर कसंही करून दुखतच. तर आता मला स्वातंत्र्य मिळालेलं पाहिलं, नाही माझ्या मनोकामना पूर्ण झाल्या सगळ्या, पण जे मिळालं त्यात समाधान नाही. लोक सुखाने नांदतात आपल्या देशात, स्वतःच्या देशात. आता मला जगणे अशक्य आहे. म्हणजे जगावं कसं हे सुद्धा त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. शिकावं कसं हे शिकण्यासारखं आहे. वाचन कसं करावं शिकण्यासारखं आहे. वक्तृत्व कसं असावं, उच्चार कसे असावे हे शिकण्यासारखं आहे. गीता कशी म्हणावी, आपल्याला असं वाटतं गीता विनोबांनी लिहिलेलीच आहे, अनेकांनी त्याच्या उच्चारांवर काम केलेलं आहे. पण या सगळ्यांना म्हणजे विनोबांनी त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे एका ठिकाणी की मी सावरकरांजवळ बरंच काही शिकलो उच्चारणाच्या निमित्ताने. हे सगळं आपल्याला या एका व्यक्तीकडनं मिळतं. अहो काय येत नव्हतं. म्हणजे ज्या वेळेला अंदमानामध्ये वेळ मिळाला तेव्हा ते जयोस्तुते महन मंगले लिहिलं जाईल. देवी दयावती. आणि त्याच्यानंतर सुद्धा सावरकरांनी 1857 महासंग्राम किंवा महासंग्राम पुस्तक लिहायला घेतलं होतं, तेव्हा बारीने ते फाडून टाकलं, जाळून टाकलं. सावरकरांनी टिळकांसारखंच उत्तर दिलं, अरे तू ते जाळशील पण माझ्या डोक्यातून थोडी जाळू शकतोस किंवा काढू शकतो, मी काय बाहेर पडल्यावर लिहिन. पण आज जर तुम्ही आम्ही ते वाचलं तर 2 महायुद्ध झाली, तिसरं होत होतं. त्या सगळ्याचा इतिहास आणि कोणाकोणाची कारस्थानं कशी आहे हे आज आपल्याला हे पुस्तक उपयोगी पडलं आहे. की झाशीच्या राणीने केलेलं ते महायुद्धच होतं हे आज सिद्ध होत आहे. आणि अनेक प्रश्न जे राजकीय प्रश्न आहेत, मोदींचं याच्यावर एक भाषण झालं होतं 1857 समरयुद्ध, अप्रतिम भाषण होतं, टीव्हीवरच लागलं होतं. ही सावरकरांच्यामुळे आम्हाला युद्धातल्या अनेक गोष्टींचा उलगडा झालाय. त्यांनी जर हे पुस्तक लिहिलं नसतं तर इंग्रजांच्या कारस्थानं किंवा कारवाया या आजपर्यंत आम्हाला कळल्याच नसत्या. आणि आज शिवाजी आणि सावरकर देवीपुढे शपथ घेणारे 2च व्यक्ती या भारत देशात आहेत की मारिता मारिता मरे तो जिंदेना. हे का घेतलं? चाफ्याच्या बंधूंना फासावर लटकवलं. ही छोटी छोटी मुलं काम करतायत, मी करू शकत नाही. यांचं हे काय जे काम करण्याची वृत्ती आहे ती पुढे जायला हवी आहे, तरच ते स्वतंत्र होईल. मग कोण करणार आहे? मग मी का नाही करू शकत? मग मीच हे करीन. ही जी ध्येयवृत्ती आहे, ही जी उत्कंठा आहे, ही जी आतून येणारी उर्मी आहे,
केवळ सावरकर होते म्हणूनच आहे. पेटूमधून ही शपथ घेणे इतकी सोपी गोष्ट नाही आहे, आणि ती फलद्रूप करणं ते त्याहून कठीण आहे. जसं टिळकांनी स्वराज्य जन्मसिद्ध हक्क घ्यायचं घेतलं, अतिशय म्हणजे पूर्ती करणं हे सगळ्यात अवघड गोष्ट आहे. आपण अनेक साध्या साध्या गोष्टी आपण ठरवतो घरामध्ये, ते सुद्धा आपण पूर्ण करू शकत नाही. साधं बोलण्यावर कंट्रोल आपण आणू शकत नाही. साधं मी या दोन कपड्यातच राहील असं जर मी आज ठरवलं तर आपण करू शकणार आहोत का? हे खाणार नाही, याला कोणतेही लावणार नाही, नाही करू शकत. हे तर मोठे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी अनेक गोष्टींचा अवलंब केला, हे शिकण्यासाठी. नंतर स्वतःचा उत्तम संसार, मुलंबाळ उत्तम, घराणं उत्तम, पैसाडका उत्तम, सावकार होते. पण जुन्या काळात सावकार म्हणजे त्यांना मान खूप असायचा आणि संपत्ती भरपूर, सगळं होतं. काय नव्हतं? शेती होती. पण त्या काळामध्ये सगळं शेती बिती सगळं जप्त केलेलं आहे त्यांचं. गाई गुरु सुद्धा घरामध्ये होती, ती जप्त केली होती घरात, फक्त घरं ठेवली. आणि घरं सुद्धा नंतर नंतर जाळायचाही प्रयत्न केलेला आहे, भगूरला किंवा रत्नागिरीला, पण ते नशिबाने टिकून राहिलं. पण आता ते सगळं सरकार जमा आहे. आता त्यांचे वंशज आहेत दोघ जण, त्या हिमांगी सावरकरांना फारच सुंदर बोलायच्या, त्याही आता नाहीये. पण त्या पुढच्या पिढीने सुद्धा ते सरकार पण वापरलं तरी एका ब्रनीही उच्चार काढला नाही, पण त्यांचं कार्य मात्र पुढे चालू ठेवलं आहे. हे कौतुक करण्यासारखं आहे. कारण सावरकर वाङ्मय वक्तृत्व मंडळ आहे किंवा सावरकर प्रेमी मंडळ, ही दोन मंडळ पुण्यात जातात. मी त्याची सभासदही आहे. अनेक आम्ही स्पर्धा त्यांच्या अनुषंगाने घेतो. पण हिमांशू सावरकर काय किंवा आणि त्यांची सून काय, हे सगळे अजून सावरकर प्रेमी तात्यांसाठी आम्ही काम करतोय. आम्ही कुठलेही पैसे त्यांना कमवत नाही. मला जरी कोणी परीक्षक म्हणून काम केलं तरी ते पैशाच्या पद्धतीने जसंच्या तसं परत करते की नको बाबा. त्या निमित्ताने सावरकर मुलांना माहिती होत आहे. एकदा मुंबईला त्यांचा सत्कार समारंभ होता. सत्कार समारंभ होत असताना हेगचं प्रकरण चालू होतं त्यावेळेला. जनरल हेग, त्यांनी त्याच्यावर उलटा आळ आणला होता सावरकरांवर, देशद्रोह केला. काही अनेक कारणं होती त्याला, असेल त्यांच्या दृष्टीने कदाचित, पण ते त्यांचं सरकार होतं, आपण त्यांच्या विरोधात म्हणजे तो देशद्रोह. पण त्यांनी एक गुंड नेमला होता की ज्यांनी बरेच खूनबिन केले होते, आणि त्याला गुंड म्हणून नेमलं होतं की मिरवणूक आली की मारायचं. तर म्हणा ठीक आहे, मारतो. गच्चीवरनं लोकांनी कोणी दगड फेकले, कोणी आणखीन काही फेकलं, लागलं नाही त्यांना, नशीब बलवत्तर होतं. आणि हा गुंड गोळी मारणार एवढ्यात त्यांनी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं जवळ जाऊन, आणि तो एकदम ती बंदूक टाकून दिली आणि रडायला लागला. अरे ये तो हमारे बड़े बाबू है, इन्होंने हमें अंडमान में पढ़ाया लिखाया है, पढ़ने के लिए सिखाया है, और हमारे लिए कारागृह में भी बहुत कुछ किया है. मैं इन्हें नहीं मानूंगा, मैं तो इनकी रक्षा करूंगा. म्हणून तो त्यांच्या जवळ जाऊन उभं राहिला. सगळी मिरवणूक पार पडली, सत्कार समारंभ झाले, त्याने अनेक लोकांना मारहाण केली, पण सावरकरांना वाचवलं. तसंच एका सत्कार समारंभ मुंबईमध्येच होता, आणि सावरकरांना हार घालण्यात आले. प्रत्येक जण एक हार घाल, सावरकरांना असं नाही, हे मी एकट्याने कार्य किंवा आंदोलनाचा छळ मी एकट्याने सोचला नाहीये. हे जे समोर बसलेले सगळे क्रांतिकारक आहेत त्यांना आपण बोलवायचे स्टेजवर. सगळे स्टेजवर आले. सावरकरांनी प्रत्येकाला एक एक हार घातला, आणि मिळालेली मिठाई आणि जे सगळं होतं ते सगळे फुलके त्यांना देऊन टाकले की माझ्या बरोबरीने आंदोलनामध्ये राजबंदी म्हणून सहन करणं त्यांनी पण केलंय, त्यांनाही तितकाच मान मिळायला हवा. आणि हार घालायचे ते चाफेकर बंधूंना घाला.
नटनाथ इंद्रांनी गजनबाईचा खून केला, त्यांच्या फोटोला हार घाला. चाफेकर बंधूंच्या फोटोला हार घाला. आम्ही अजून जिवंत नशिबाने राहिलो जिवंत कसे कसे. यांची खरं देशभक्ती काय होती हे समाजाला कळायला हवं. म्हणजे हा इतका कर्तव्यनिष्ठता म्हणा किंवा कृतज्ञता बुद्धी म्हणा ही प्रत्येक ठिकाणी जागृत असलेली आपल्याला दिसून येते. तुम्ही जरूर 1857 समान हे पुस्तक निदान चालत वाचवणार नाही कदाचित सगळं, पण चाललं तरी आपल्याला खूप माहिती मिळते की किती किती इंग्रजांनी गट रचले होते, पण ते या क्रांतिकारकांनी कसे हाणून पाडले. साधं खंडाळ्याच्या घाटासाठी नावाचं एक पुस्तक आहे. त्या ह्याच्यामध्ये आद्य क्रांतीवीर वासुदेव फडक्यांचा कसा सहभाग होता आणि आपली लोक घाट बांधताना केवळ हवा नाही, घनदाट जंगल, सापाचं चावणं या सगळ्यामध्ये ते घाट बांधताना मराठीशाही कशी नष्ट करायचा प्रयत्न केला तेही वर्णन लिहिलेलं वाचण्यासारखं आहे. खंडाळ्याच्या घाटासाठी एवढंच पुस्तक आहे. तेव्हा ती मुंबई पुणे रेल्वे सुरू झाली. मला कायम रेल्वेने गेले की खंडाळ्याचा घाट आला की आठवण येते किती माणसांचे जीव इथे गेले. त्याने आज आपण आनंदाने प्रवास करतोय, विस्तारमधूनही प्रवास करतोय, छान छान दृश्य बघतोय, पण या मातीखाली किती जण मारले गेले. हे इंग्रजांचं कारस्थान. ही माणसं मारायची कशी. आणि जास्त करून पुणे, मुंबई, नाशिक या ठिकाणी जास्त हे घडून आणलं. आता सावरकर नाशिकचे होते आणि बाकी सगळी मंडळी पुण्याची होती. म्हणून हे कट कारस्थान रचून मारण्यात आलेलं आहे. वाटेल तसं मारलंय. स्त्रियांना पण मारलंय. म्हणजे गोडगोड करायचं, घोड्यावर जायचं, पायदळी तुडवायचं, लहान मुलं आली तरी काही परवा करायची नाही. अशा पद्धतीने ही हानी खूप झाली आणि याला राखणारे म्हणून हे क्रांतिकारक. आणि कटकार असताना सावरकर टिळक अशी घरात किंवा टिळकवाड्यात किंवा असं घेत नव्हते. युनिव्हर्सिटीचा भाग त्यांनी बराच अभ्यासलेला होता. तिथे कुठे कुठे त्यांची ठिकाणं होती. अर्थात त्या काळामध्ये तुमच्या ऑब्झर्वेटरी सुद्धा नव्हतीच किंवा बांबुर्ड्यात किंवा शिवाजीनगरला काहीही वस्ती नव्हती. माझ्या लहानपणी MS कॉलेजच्या पुढे काहीच नव्हतं, सगळं जंगलच होतं, शेती होती लोकांची. आता दिसत आहे सगळं आपल्याला. आम्हाला डेक्कनच्या पलीकडे कुठे हळदी कुंकवाला जायचं असेल प्रभात रोडला वगैरे तर 3 वाजता आजी पाठवायची, 5च्या घरी या. कारण डेक्कनच्या पलीकडे वस्तीच नव्हते, 4 बंगले होते तेवढेच. आणि नाशिकलाही तशीच परिस्थिती होती. आणि बगरूळ हे गाव म्हणजे नाशिकमध्ये बगरीचं पीक खूप येतं आणि बगरीच्या मिल्स खूप आहेत तांदूळ काढण्याच्या, म्हणून ते बगरूळ गाव. तिथे मोठी मिल पहिल्यांदा तिथे निघाली म्हणून ते बगरूळ आहे. ते अपभ्रंश झालेला शब्द आहे. नंतर काव्य, लेखन, नाटक हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु लिहिताना सुद्धा लहान मुलांसाठी काही गोष्टी त्याही किती सुंदर सुंदर लिहिलेल्या आहेत की मुलांना शिकवताना कशा सांगतायत. मला खूप उपयोग होतो शाळेमध्ये. कारण मी फक्त 5वीला हाच एक विषय शिकवते की भाषा संस्कृती, हाच एक विषय शिकवते. किंवा स्पर्धांमध्ये मुलं जेव्हा भाग घेतात तेव्हा त्यांची तयारी करून घेताना मला कितीतरी उपयोग होतो सादरकरांच्या साहित्याचा. टिळकांच्या केसरीमध्ये लिहिताना नचिकेळकर असू दे, खापर्डे असू दे, दादासाहेब असू दे किंवा सावरकर असू दे, हे सगळं एकमताने लिहायचे. कित्येक वेळा एकमेकांची मतं त्यांना पटायची नाही, पण ते विलग कधी झाले नाही, कधीही विलग झाले नाही. कार्य एकत्रच केलं, मनभेद न कधी केला नाही. हे आपण शिकायला हवं. घराघरांमध्ये मतभेद जरूर होणारच आहेत, माणूस आहे तिथे मतभेद आहे, पण मनभेद करायचा नाही अशी आपण प्रतिज्ञा करूया. असं वाटतं की घरी असो दारी असो पण मनभेदात घुसायचं नाही आणि चांगलं जगायला शिकायचं. धन्यवाद.